नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. आणि मागीलचे सद्बुद्धी जेथ जीविता जाहली होती अवधी, मग तोची पुढती निरवधी नवी लाहे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 6 ओवी क्रमांक 457. योगसाधकाला मोक्षलाभ घडण्यापूर्वी मरण आलं तरी त्याची ती साधना वाया जात नाही. उत्तम कुळात त्याला पुन्हा जन्म प्राप्त होतो. या संदर्भात गीतेच्या 6व्या अध्यायाचा 44वा श्लोक अतिशय अर्थपूर्ण आहे. पूर्वजन्मीचा योगाभ्यास त्या साधकाला पुन्हा आपल्याकडे ओढतो. त्यामुळे वेदरहस्यासारखे गूढ अभिप्राय त्याला सहज समजतात आणि समाधीचा अनुभव देखील त्याला सहज घेता येतो, असा या श्लोकाचा आशय आहे. त्यावरचं निरूपण ज्ञानेश्वरांनी आपल्या या ओवीमध्ये केलं आहे. योगभ्रष्ट साधकाची बुद्धी मागल्या जन्मातच पिकलेली असते. पूर्वजन्मीची ती बुद्धी या जन्मात त्याला पुन्हा शोधत येते. त्या बुद्धीच्या प्रत्यक्ष भेटीच्या ऐनवेळेस तर गेला जन्म संपला होता. ती बुद्धी आता नवी होऊन त्याच्याकडे येते. एखादा भाग्यवंत माणूस पायाळू असावा आणि डोळ्यात घालण्यासाठी दिव्य अंजन त्याला मिळावं. मग काय विचारता, पाताळात दडलेलं धन त्याला सहज दिसू लागतं. तसंच या योग साधकाच्या बाबतीत घडतं. जे सिद्धांत गुरुमुखा वाचून समजायचे नाहीत ते त्याला अगदी सहज उलगडतात. त्याची बलवान इंद्रिय कुरकुर न करता मनाच्या स्वाधीन होतात. ज्याप्रमाणे सुवासानं चंदनाचं रूप धारण करावं त्याप्रमाणे मूर्तिमंत संतोष या साधकाच्या रूपानं प्रकट होतो. अभ्यासच त्याचं दार शोधत येतो. समाधी त्याच्या मनाचं घर विचारित येते. जणू काही वैराग्याचा मूर्तिमंत अनुभवच त्याच्या रूपानं आकाराला येतो.